सो हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तुम्हाला सर्वात आधी सॉरी बोलून घेते, कारण अशा अवतारात मी तुमच्या समोर आली आहे, एकदमच केस अशी तशी. सो मी काही व्लॉग वगैरे करणार नव्हते, पण मी अशीच बसलेले तर लक्षात आलं की आज 2025चा लास्ट डे आहे आणि आपण आज काहीतरी तर व्लॉग केला पाहिजे, आठवण म्हणून तरी. सो आता मी रूममध्ये एकटीच आहे. माझा भाऊ माझ्यासोबत पुण्याला आलेला नाही आहे आणि मी एकटीच होती. बोर होत होतो खूप. 31st पण एकटी साजरी करत होती. तर व्लॉग वगैरे काय मी आज केला नाही, पण झोप पण येत नाही आहे. आत्ता वाजून गेलेत 11:23 झालेत आणि मला झोप येत नव्हती. मग मी कॅमेरा उचलला. मी बोलली काहीतरी शेअर करूया आपण. 2025 संपायला फक्त अर्धा तास बाकी आहे. आता हा व्हिडिओ एडिट करून मी कधी टाकेन मला काय आयडिया नाही आहे, पण मी बोलली काहीतरी शूट करून आठवण म्हणून तरी ठेवूया की 2025ने आपल्याला काय दिलं. सो आता मी सांगते तुम्हाला की 2025मध्ये माझ्यासोबत काय काय झालं. त्याने मे बी तुम्ही इन्स्पायर व्हाल आणि कंटेंट क्रिएशन चालू कराल. तर आपण स्टार्ट करूया. सो तुम्हाला मी आधीच डिस्क्लेमर देऊन ठेवते की हा व्हिडिओ बडाई मारण्याचा किंवा माझे फॉलोवर्स वाढले, मी असं केलं तसं केलं असं काहीच सांगण्याचा नाही आहे. हा फक्त 2025ला थँक्यू बोलण्याचा आहे आणि माझ्या आठवणीत ठेवण्यासाठी हा एक व्हिडिओ राहावा म्हणून आहे. तर जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं की मी 2023मध्ये कंटेंट क्रिएशन चालू केलं होतं, पण फक्त टाइमपास म्हणून केलं होतं. मला काहीतरी करायचं होतं म्हणून मी अजिबात सिरियस नव्हते. 2024मध्ये पण मी असंच काहीतरी व्हिडिओ टाकायच्या बाबा, काहीतरी महिन्यातून एकदा दोनदा काहीतरी चाललंय असं होतं. पण 25मध्ये मी कंटेंट क्रिएशन एकदम सिरियसली घेतलं आणि त्यामुळे माझे आत्ता 50K फॉलोवर्स इंस्टाग्रामवर कंप्लीट झाले ते आहेत. सो कंटेंट क्रिएशन एक सिरियस घेतलं मी 2025 स्टार्टिंगपासूनच. तसं कंटेंट क्रिएशन माझं चालूच होतं. इंस्टाग्राम तर 2023पासूनच चालू होतं, पण यूट्यूबवर मी अजिबात सिरियस नव्हते. सो ती एक गोष्ट झाली की जरी ॲटलिस्ट मी 2024पासून इंस्टाग्रामवर काहीतरी पोस्ट तरी करत होते, तीच रील पण मी यूट्यूबवर टाकायची नाही. कारण मला असं वाटायचं यूट्यूबवर नाही होणार, कुठं मॉनिटायझेशन होईल, कधी होईल, 4 वर्ष लागतील, त्यापेक्षा आपण इंस्टाग्रामवरच करू. पण 2025 मिडमध्ये आय थिंक मला असं वाटते एप्रिल मे पासून मी यूट्यूब पण एकदम सिरियसली घेतलं. लॉंग कंटेंट पण बनवायला लागली. सो 2025मध्ये एक मी चांगली गोष्ट केली की यूट्यूब, आणि त्याचा फायदा असा झाला आहे की फायनली माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे. मी अजून कुठेच सांगितलं नव्हतं, कारण मला असं होतं की ह्या प्रोसेसला काही प्रॉब्लेम आला तर, अजून काय झालं तर. सो मी असं आपली अर्निंग स्टार्ट झाली कीच सांगू असं बोलली. पण 2025मध्ये जर ही गोष्ट झाली आहे तर लास्ट डेला पण मला हे सांगायला आवडेलच तसं बघायला गेलं तर. म्हणून मी बोलली की आठवण म्हणून हे करून ठेवूया की 2025मध्ये आपला चॅनल मॉनिटाईज झाला होता. सो मॉनिटायझेशनची खूप मोठी प्रोसेस आहे, मी तिची एक सेपरेट व्हिडिओ करेनच. पण आत्ता माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे असं बोलू शकतो. पेमेंट अजून व्हायला, म्हणजे पेमेंट यायला अजून खूप टाईम आहे, कारण $100 पूर्ण व्हावे लागतात आणि माझ्या अजून 10पर्यंत पण नीट गेलेले नाही आहेत. सो ते पण जातील, मला खात्री आहे. जर एवढ्यापर्यंत मी आली आहे तर ते पण होईलच होईल. आणि हे एक माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे. त्याची पूर्ण प्रोसेस काय कसं असतं सगळ्याची मी एक डिटेल्ड व्हिडिओ पूर्ण बनवेन. यूट्यूब चॅनलच्या मॉनिटायझेशन बरोबरच आपले लवकरात लवकर 10,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट होणार आहेत. आत्ता काहीतरी 9,547 की काहीतरी होते जेव्हा मी चेक केलं होतं. आणि आता ही व्हिडिओ मी एडिट करून कधी टाकेन मला खरंच माहीत नाही. मे बी मी 5-6 दिवस पण जाऊ शकतात, म्हणजे 5-6 जानेवारीला पण ही व्हिडिओ येऊ शकते. सो आत्ता माझे 9,000 आहेत असं बोलू शकता. तोपर्यंत जर 10,000 झाले तर तसं मी स्टोरीजना आणि सगळीकडे पोस्ट करेनच. सो ह्या झाल्या पहिल्या 3 गोष्टी की आपण सोशल मीडिया एकदम सिरियसली घेतलं. त्यानंतर इंस्टाग्रामवर 50K फॉलोवर्स कंप्लीट झाले आणि यूट्यूब चॅनलचं मॉनिटायझेशन झालं. आता याच्या व्यतिरिक्त, म्हणजे यूट्यूब आणि कंटेंट क्रिएशनच्या व्यतिरिक्त खूप मोठी गोष्ट जी माझ्याकडून 2025मध्ये झाली आहे ती म्हणजे गाडी शिकणं. मी कधी सायकल पण चालवली नव्हती लहानपणीपासून. बॅलन्सच मला म्हणजे होईल की नाही याची गॅरंटी नव्हती. सो मी शिकण्यासाठी एक सेकंड हँड वेस्पा घेतली होती आत्ता गणपतीच्या आधी, आणि नंतर गणपतीला गेलो, दिवाळीला गेलो, मग काही शिकणं झालं नाही. पण आत्ता तसं बोलायला गेलं तर मी प्रॉपरली स्वतः एकटी गाडी घेऊन जाऊ शकते, म्हणजे जास्त हायवेला वगैरे नाही, पण शिकली आहे. सो मला कॉलेजपासून गाडी शिकायची होती आणि मी आत्ता शिकली आहे वयाच्या 29व्या वर्षी. गाडी शिकणं पण माझ्यासाठी मोठी अचिव्हमेंट, म्हणजे तुमच्यासाठी नसेल पण माझ्यासाठी ती मोठीच अचिव्हमेंट आहे गाडी शिकणं एक. सो या गोष्टी आहेत. बाकी काय पैसे बिसे ते सगळं असतं. आणि बाकी अजून काय करिअरमध्ये तर यावर्षी मी जॉब वगैरे काय स्विच केलाय नाही, पण टेक्नॉलॉजी वगैरे शिकणं हे ते IT मध्ये जॉब आहे बोलल्यावर होतच असतं. सो हे झालं 2025मध्ये आपण
सर्वात हॅपी तर मी हेच आहे की यूट्यूबचं चॅनल मॉनिटाईज झालं. ते कसं झालं, काय झालं याची मी डिटेल व्हिडिओ बनवेलच. आणि 2026मध्ये बोलाल तर मला हेच कॅरी फॉरवर्ड करायचं आहे आणि थोडं अजून सिरियस घ्यायचं आहे कंटेंट क्रिएशनला. आत्ता कसं आहे की मला 5 days वर्किंग आहे ऑफिस आणि मी फुल म्हणजे फोकस नाही राहू शकत आहे. आणि आता मी सॅटर्डे संडेमध्ये थोडा जास्त वेळ द्यायचा प्रयत्न करीन. एक गोष्ट जी माझ्यासोबत खूप बेकार झाली 2025मध्ये ती अशी आहे की माझा फोन जो आहे हा, बाय द वे मी लास्ट टाइम सांगितलं नव्हतं आय थिंक माझ्याकडे कोणता फोन आहे. सो तो हा सॅमसंग S22 आहे आणि हा एक दिवस पडला आणि त्याच्यावर मस्त अशी डिस्प्लेला पिंक लाईन आली आहे. सो मी जर अशी तुम्हाला दिसते तर माझ्या इथे अशी पिंक लाईन आहे मस्त अशी. सो मला ह्याला पण फिगर आउट करायचं आहे की हा फोन आता काय करेल. आणि जेव्हापासून पडला आहे तेव्हापासून चार्जिंग पण खूप स्लो होती आहे. थोडी बडबडून हे झालं, पाणी पिऊन देते. एवढं भडाभड बडबडायची सवय नाही आहे मला. सो फोनची एक वाईट गोष्ट झाली आहे, बाकी अजून खूप वाईट गोष्टी जगामध्ये घडल्या, पण ठीक आहे, हे होतच असतं. सो आपण 2026चा गोल हाच ठेवूया की आपण कंटेंट क्रिएशन थोडं जास्त सिरियसली घेऊ, हेल्थ थोडी जास्त सिरियसली घेऊ. 1 तारखेपासून जिमला जाईन मी असं काय बोलणार नाही, कारण गेला 1.5 वर्ष मी जाते आहे जिमला. ऑन ऑफ चालूच असतं. ते तर काय म्हणजे गावी गेलं म्हणजे बंद झालं, परत आलं चालू झालं. सो ते चालूच असतं. कधी मला डबल चीन येते, कधी जाते, कधी येते, कधी जाते. सो ते जिमला जाणं माझं चालूच असतं. तिथे काही रिझॉल्युशनमध्ये नाही, पण एक येईल की बाबा खाण्यापिण्याकडे जरा जास्त लक्ष देईन बस. तर तुमचा 2025 कसा गेला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला कंटेंट क्रिएशन चालू करायचं असेल तर करा यार आता, कारण विचार करत करत 2025 तर गेलेला आहे. 6 जानेवारीमध्ये तरी करा. काय क्वेरी असेल कशाच्या बाबतीत काय असेल तर मला नक्कीच कमेंट करा. मला जर काही माहीत असेल तर मी रिझॉल्व करायचा नक्की प्रयत्न करेन. आणि अजून एक गोष्ट मला खूप लोक विचारतात की व्हॉइस ओव्हर कसं करतेस, तर त्याची डिटेल्ड व्हिडिओ नेक्स्ट येऊनच जाईल. आणि 2025मध्ये एक गोष्ट झालेली मी कशी विसरू शकते. आमच्या माऊने एकदम क्यूट 4 पोरांना जन्म दिला. माऊ आमच्याकडे कशी आली वगैरे मी हे सगळं सांगितले, आता मी ते परत सांगणार नाही. पण त्यांच्यामुळे माझा स्ट्रेस रिलीफ व्हायला एवढी मदत झाली आहे. म्हणजे ऑफिसमधून आल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासाचं त्यांच्यासोबत माझा सेशन असायचा की त्यांना घेणं, चिवलणे, मस्तपैकी पप्पी करणं. सो ही एक गोष्ट 2025मध्ये खूप भारी झाली. 4 क्यूट बच्चे माझ्या माऊने दिले. तर एवढं बोलून मी आता माझे 4 शब्द पूर्ण करते आणि हॅपी न्यू इयर टू एव्हरीवन. तुमचा पुढचा वर्ष एकदम भारी जाओ, तुमचे सगळे स्वप्न पूर्ण हो. माझं एक फिरायचं राहून गेलं 2025मध्ये, हे पण एक दुःख आहे. आता मी बोलत जाईन ना तसं तसं मला आठवत जाईल, म्हणून मी हा व्हिडिओ इथेच संपवते. सगळ्यांनी मस्त न्यू इयर एन्जॉय करा. अजून एक दुःख आहे माझं आज की मी 31st एकटी आहे जॉबमुळे, कारण मला वर्क फ्रॉम होम जास्त दिवस मिळालं नाही, त्यामुळे मला यायला लागलं. माझी फॅमिली तिकडं मस्त एन्जॉय करते आणि मी इथे एकटी बसली आहे भूतासारखी, म्हणून मी कॅमेरा चालू केला होता. तर आता मी बंद करते फायनली. बाय बाय.